एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील बांगलादेशींना शोधण्यासाठी जनसुरक्षा समिती स्थापन करणार असल्याचं कळत आहे। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या समितीला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय, तर विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर ही समिती स्थापन करण्यात येणार आहे। बनावट आधार कार्ड आणि रेशन कार्ड देणाऱ्यांचा विशेष मोहिमेद्वारे शोधही घेतला जाणार आहे। या संदर्भातील सविस्तर अहवाल समितीकडून पोलिसांना दिला जाईल, त्यानंतर ही मोहीम राबवली जाणार आहे। पुण्याच्या खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इंस्टाग्रामवर ओळख करून मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। मामाच्या मदतीने पीडितेने पोलिसात या संदर्भात तक्रार दिली आहे। सध्या आरोपीचा शोध घेतला जातोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज विजयी उमेदवारांची भेट घेणार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांना सुनेत्रा पवार आज भेटणार आहेत। दरम्यान प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी या भेटीगाठींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे। जिल्हा परिषदेमध्ये कुणाला अध्यक्ष करायचं यावर सुद्धा आज चर्चेची शक्यता आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची सुद्धा आढावा बैठक घेणार आहेत। सुनेत्रा पवारांकडून संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार आहे। बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। यासह सुनेत्रा पवार प्रत्येक तालुक्याचा वेगवेगळा आढावा घेतील। आज जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, शिरूर, भोर, वेल्हा आणि मुळशीचा आढावा घेतला जाणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेमध्ये बैठका होणार आहेत। तर दुसरीकडे शरद पवारांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारी पवारांना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळू शकतोय। दरम्यान शरद पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांना पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी असंही सपकाळ म्हणाले। लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी ही मागणी सपकाळांनी केली आहे। नेमकं काय ट्विट या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय सविस्तर पाहूयात। मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीनं सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येते। महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयामध्ये खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे आणि हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। जनतेची कामं पैशांशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं असं या ट्विटमध्ये सपकाळ म्हणतात।